प्रभाग संघ म्हणजे उमेद अभियानाचा आत्मा म्हणून ओळखला जातो। ग्रामस्तरापर्यंत उमेद अभियानाचा कृती कार्यक्रम राबवून अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन देणारे माध्यम म्हणजे आदर्श प्रभाग संघ होय। आज आपण गणोट, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार येथील वीर एकलव्य आदर्श महिला प्रभाग संघ आणि त्या प्रभाग संघ अंतर्गत चालणाऱ्या अनेक व्यवसायाबद्दल माहिती घेणार आहोत। जितनी भी दे भली जिंदगी दे, वैर होना किसी का किसी से, भावना मन में बदले की होना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। नमस्कार। माझं नाव आहे अनिता गुमान सिंग भामरे। वीर एकलव्य प्रभाग संघ त्याच्यात मी अध्यक्ष आहे। नमस्कार। माझे नाव ममता नामदेव वडवी। प्रभाग संघाचे नाव आहे वीर एकलव्य, त्याच्यात मी खजिनदार आहे। सगळ्यांना माझा नमस्कार। माझे नाव कविता अशोक भामरे। आमच्या प्रभाग संघाचे नाव आहे वीर एकलव्य, त्यात मी लेखापाल म्हणून काम करते। प्रभाग संघाचे दप्तर 11 आहे, ते पूर्ण अद्ययावत करण्याचं काम माझं आहे। बैठकमध्ये चर्चा होते किंवा ठराव घेतला ते प्रोसिंग बुक मध्ये मी सगळं नोंद करते। धन्यवाद। परिचय सत्रानंतर प्रभाग संघाच्या मीटिंगचा अजेंडा आणि मागील मीटिंगचा अहवाल हा अध्यक्ष यांच्याकडून सांगितला जातो। त्यानंतर उमेद अभियानाच्या समुदाय संसाधन व्यक्ती, बँक सखी, कृषी सखी, खजिनदार व लेखापाल यांचा कार्य अहवाल घेतला जातो। कार्य अहवाल वाचनानंतर ग्राम संघांना दिलेला CIF निधी यांचे परतफेड चेकद्वारे घेतली जाते। त्यानंतर नवीन ग्राम संघांना निधी वाटप संदर्भात चर्चा करून लोकशाही पद्धतीने कर्जाचे वितरण केले जाते। त्यानंतर आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करण्यात येते आणि शेवटी अध्यक्षीय भाषणाने मीटिंगची सांगता केली जाते। वीर एकलव्य आदर्श महिला प्रभाग संघाने अनेक महिलांना व्यवसायाच्या संधी निर्माण करून दिल्या आहेत व या ग्रामीण भागातील आदिवासी महिला आपला व्यवसाय करून आज सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत। पाहूया त्यातील काही प्रातिनिधिक स्वरूपातले महिलांचे व्यवसाय। ग्राम संघ बनला आमचं 2015 मध्ये। ग्राम संघामधून आम्हाला CIF भेटलं 50,000चं। त्याच्यात आम्ही व्यवसाय चालू करण्यासाठी आम्ही मशीन घेतलं, शिलाई मशीन। दिवसातून 200-300 रुपये आम्हाला भेटू लागले। माझे नाव वीणा चंद्रकांत शेलटे। मी गटामधनं काही कर्ज काढलं, त्याच्यामधनं मी पिठाची गिरणी घेतली। महिन्याला जवळपास 4 ते 5 हजार पर्यंत येऊन जातात मला। या उमेद अभियानामध्ये आले तर मला लखपती दीदी घोषित केलं गेलं आहे, मला प्रमाणपत्रही दिलं गेलं आहे। नमस्कार। माझे नाव कविता अशोक भामरे। सुरुवातीला RF मधून 10,000 कर्ज घेऊन एक शिवण मशीन घेतलं होतं। त्याच्यानंतर मी हा शिवण काम सुरुवात केली। त्या व्यवसायामधून मला महिन्याला 5-6 हजार तरी आम्हाला उत्पन्न येऊन जातं। त्याच्यामध्ये खर्च काढून मला 2 किंवा 3 हजार असे उरत आहे। माझ्या जीवनाची मी झाले शिल्पकार, उमेदच्या सोबतीने झाली स्वप्ने साकार।